हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मला उज्जैनला आम्ही ज्यावेळेला महाकाल बाबांच्या दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळेला आम्हाला तिथे आलेला एक वियर्ड अनुभव. तो म्हणजे आम्ही जे आपण भस्म आरती बुकिंगसाठीचे जे स्कॅम होतात त्या स्कॅममध्ये आपण नॉर्मल पब्लिक कशी अडकत जाते त्याचा प्रसंग जो आमच्यावर घडला होता तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 2025 या इयरमध्ये महाकाल बाबांचा मला वर्षातून 2 वेळा बोलावा का आला, कसा आला, ह्याचा एक्सपिरियन्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो गाईज, स्टे ट्यून फॉर द फुल व्हिडिओ. सो आम्हाला उज्जैनला जायचं होतं आणि आम्ही त्याची प्लॅनिंगही केली. उज्जैनला जायची आमची डेटही फिक्स झाली. त्याच्यानंतर जी महाकालेश्वर टेम्पलची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्या वेबसाईटवरून आम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन काढली. तर इन्फॉर्मेशनमध्ये आम्हाला असं समजलं की ऑनलाईन आपली बुकिंग जोपर्यंत भस्म आरतीची होत नाही तोपर्यंत आपण भस्म आरती अटेंड करू शकत नाही. सो आम्ही खूप ट्राय केली ऑनलाईन भस्म आरतीची बुकिंग करण्यासाठी. आम्ही खूप ट्राय केलं पण अनफॉर्च्युनेटली ती बुकिंग आमची झाली नाही. पण आम्हाला उज्जैनला आता जायचं होतं, आमची ट्रेनची बुकिंग होती मग, आणि आम्हाला तिथे जाऊन पूजाही करायची होती. सो आम्ही महाकाल बाबांचा रुद्राभिषेक तिथे जाऊन केला. आणि ते पंडितजी जे आहेत, हे जे त्या वेबसाईटवरती जे लिस्टेड पंडित जे त्यांच्याकडे आम्ही ऑफिशियली पूजा बुक केली होती, त्यांच्या थ्रू आम्ही रुद्राभिषेक करणार होतो. सो आम्ही त्यांच्याकडे इन्क्वायरी केली की भस्म आरतीसाठी आमची बुकिंग ऑनलाईन झालेली नाहीये, तर तुम्ही आम्हाला मदत करू शकता का की भस्म आरती आम्हाला अटेंड करता येईल, तर तिथे जाऊन अशी काही सोय होऊ शकते का की जेणेकरून आम्ही भस्म आरती अटेंड करू शकतो. सो त्यांनी आम्हाला एकदम प्रॉमिस केलं की हो तुम्ही या, आम्ही तुमची अरेंजमेंट करून देतो. पर पर्सन 3000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. सो आम्हाला उज्जैनला जायचं होतं, आम्हाला पूजा करायची होती, प्लस आम्हाला भस्म आरतीचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं किंवा भस्म आरती आम्हाला अटेंड करायची होती. त्यामुळे आम्ही रेडी झालो की ओके, आम्ही पे करू तुम्हाला 3000 रुपये प्रत्येक पर पर्सन, आम्ही तुम्हाला 3000 रुपये पे करू. सो फायनल झालं, आमची बुकिंग झाली, आम्ही उज्जैनला पोहोचलो सुद्धा. सकाळी आम्ही नॉर्मली जे वॉकिंग दर्शन असतं ते आम्ही भस्म आरतीचं वॉकिंग दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आमची 10:30 ते 11च्या दरम्यान आय थिंक आम्ही रुद्राभिषेक केला. तोपर्यंत ते जे पंडितजी होते त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की आमची अशी अरेंजमेंट झालेलीच नाहीये भस्म आरतीची, की मी तुम्हाला भस्म आरतीसाठी नाही तुम्हाला रेकमेंड करू शकत किंवा तुम्ही भस्म आरती अटेंड नाही करू शकत, हे त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. सो आम्ही त्यांच्या भरोशावरतीच होतो की आम्हाला भस्म आरती अटेंड करायची आणि आम्ही त्या पूर्ण प्रिपरेशनमध्ये होतो की आम्ही भस्म आरती अटेंड करणार आहोत. एंड मुवमेंटला ज्यावेळेला आमचा रुद्राभिषेकची पूजा कंप्लीट झाली त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची भस्म आरतीची अरेंजमेंट होऊ शकत नाही, तर तुम्हाला अटेंड नाही करता येणार भस्म आरती. सो गाईज, त्या पंडितजींबरोबर आम्ही जवळजवळ एक महिना आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हा प्रसंग मी तुम्हाला याच्यासाठी शेअर केला की जर त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर मे बी आम्ही उज्जैनला जाण्यासाठी पोस्टपोन केलं असतं. आम्ही ऑनलाईनवरती बुकिंग झाल्याशिवाय ट्रेनची बुकिंग किंवा अदर कुठल्या पूजेची बुकिंग आम्ही केली नसती. पण त्यांनी आम्हाला तशी काही पूर्वकल्पना दिली नाही. आणि ह्यामागचं रिझन असं होतं, जे आम्हाला उज्जैनला गेल्यानंतर समजलं, ते म्हणजे असं की तिथे रिसेंटमध्येच काहीतरी स्कॅम असा उघडकीस आला होता की भस्म आरती मध्ये तिकीट मिळवून देण्यासाठीचे जे स्कॅम होतात त्याच्याकडून लाखो रुपयांना भक्तांना गंडा घातला जातो. त्यांना लाखो रुपये भक्तांकडून घेऊन मग त्यांना भस्म आरतीसाठी बसवलं जातं. हा सगळा प्रकार तिथे रिसेंटमध्येच घडला होता, त्याच्यामुळे आम्हाला भस्म आरती अटेंड करता आली नाही. सो गाईज, हा प्रसंग मी तुमच्याबरोबरती ह्याच्यासाठी शेअर केला की तुम्ही सुद्धा उज्जैनला जर जाणार असाल तर प्रॉपर ऑनलाईन बुकिंग करूनच जा. भस्म आरतीची ऑनलाईन बुकिंग ही प्रायर 3 महिने होते, म्हणजे 3 महिन्याचा स्लॉट निघतो आणि तोही सकाळी 8 ते 9च्या दरम्यानच तो स्लॉट ओपन होतो. आपल्याला ऑनलाईन बुकिंग जी असते ती आपल्याला करावी लागते. त्या बुकिंगशिवाय आपल्याला भस्म आरती अटेंड करता येत नाही. आणि जर तुम्ही तिथे जाऊनही फिजिकली लाईनमध्ये उभे राहून सुद्धा तुम्ही भस्म आरतीची तिकीट
खरेदी करू शकता. तिथे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा फोटो असे सगळे डिटेल्स लागतात. प्लस तिथे एक गेट आहे, त्या गेटवरती ती लाईन लागते सकाळी. एक सर्टन टाइम आहे, तो टाइम माझ्या आता लक्षात नाही आहे, पण त्या सर्टन टाईममध्ये त्या लाईनमध्ये तुम्ही उभं राहिला तर तुम्हाला फिजिकली सुद्धा तिथे जाऊन भस्म आरतीची तिकीट मिळते. पण आय गेस, आय एम नॉट कन्फर्म्ड, बट आय गेस त्या लाईनमध्ये आपल्याला मिनिमम 12 तास तरी उभं राहावं लागतं. सो मी तुमच्याबरोबरती हा एक्सपिरियन्स शेअर करण्यामागचा उद्देश एवढाच की तुम्हाला जर जायचं असेल तर प्रॉपर इन्फॉर्मेशन गॅदर केल्याशिवाय तुम्ही आणि भस्म आरतीची बुकिंग झाल्याशिवाय तुम्ही भस्म आरती अटेंड म्हणजे उज्जैनला जाण्याचा जर प्लॅनिंग करत असाल तर ह्या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्ही घेऊन उज्जैनला जा. दुसरं म्हणजे जसं मी तुम्हाला पहिलं सुरुवातीलाच बोलले होते की मला महाकाल बाबांनी 2 वेळा वर्षातून दर्शनासाठी बोलवलं. तर त्याचं झालं असं की आम्ही, जसं मी तुम्हाला आता पहिलं शेअर केलं की आम्हाला त्यावेळेला भस्म आरती अटेंड करता आली नाही आणि आम्ही पूर्णपणे ह्या प्लॅनिंगमध्ये होतो की आम्ही भस्म आरती अटेंड करणार आहोत. त्याच्यामुळे तो कुठेतरी माझा मूड ऑफ झाला, त्याच्यामुळे मन माझं अस्वस्थ झालं आणि त्याच्यामुळे मला असं झालं की नाही, मला भस्म आरती अटेंड करायची. त्यावेळेला आमची पूजा खूप सुंदर झाली. आम्ही सगळे संदीपनी आश्रम, गडकालिका, हरसिद्धी माता, क्षिप्रा आरती वगैरे आम्ही सगळे एकदम प्रॉपर छान आमची अटेंड झाली. पण कुठेतरी माझ्या मनामध्ये एक हुरहुर लागून राहिली होती की मी भस्म आरती एवढं येऊन, एवढा खर्च करून सुद्धा मला भस्म आरती अटेंड करता आली नाही. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि हे तुम्ही ऐकूनही असाल की महाकाल बाबांचा जोपर्यंत बुलावा येत नाही आपण उज्जैनला जाऊ शकत नाही किंवा आपलं उज्जैनचं दर्शन होऊ शकत नाही. तर कदाचित मला तो बुलावा आलेला, पण भस्म आरतीसाठी मला तो बुलावा आला नव्हता असं मला वाटतं. आणि मी त्या दिवसभर जेवढ्या ठिकाणी मी दर्शन घेतलं होतं, बॅक ऑफ द माइंड माझ्या हेच चालू होतं की मला भस्म आरतीचं दर्शन नक्की घ्यायचंय. पण जर मला भस्म आरतीचं, मी महाकाल बाबांना मनापासूनच विनंती करत होती की भस्म आरतीचं जर दर्शन मला होत नसेल तर मला तुमच्या कुठल्या तरी एका आरतीचं तरी दर्शन, मला एक आरतीचं दर्शन व्हायला पाहिजे आणि मला ते एक आरती अटेंड करायचीच आहे. मग आम्ही त्याच्या शयन आरती अटेंड करायचं ठरवलं. आता शयन आरती अटेंड करण्यासाठी 9:30 पर्यंत तुम्हाला त्या मंदिरामध्ये पोहोचावं लागतं. 9:30च्या नंतर मंदिराचे गेट बंद होतात आणि ही आरती आय थिंक 10:15 to 10:30च्या मध्ये सुरू होते. गाईज, यू वोंट बिलीव्ह, आरती इतकी सुंदर असते शयन आरती, म्हणजे गूजबम्स येतील तुमच्या, तुम्ही जर ती आरती अटेंड केली तर. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी, इंटेन्स एनर्जी असते त्या मंदिरामध्ये आणि सगळ्यांचा जयघोष जल्लोष चालू असतो. मी दिवसभर मी महाकाल बाबांना विनंती करत होती की मला ॲटलिस्ट शयन आरती तरी अटेंड करायला मिळाली पाहिजे. सो त्यांनी कुठेतरी माझं म्हणणं ऐकलं. त्यांनाही असं वाटलं असेल कदाचित की आपलं भक्त इतक्या लांबून आपल्या दर्शनासाठी आलाय तर त्याला आपली एखादी आरती तरी आरतीचं दर्शन व्हावं. आम्हाला भस्म आरतीसाठी आतमध्ये जायला एंट्री मिळाली. आम्ही भस्म आरतीसाठी आतमध्ये आम्ही शयन आरतीसाठी आतमध्ये गेलो. शयन आरती सुरू झाल्यानंतर जे त्यांचं रूप होतं, जे जवळून बघायला मिळालं, डोळ्यांचं पारणं फिटणारं होतं. आणि खरोखर म्हणजे महाकाल बाबांची ही दिवसातून 6 वेळा तिथले जे पंडितजी आहेत, जे कोणी तिथले जे त्यांची पूजा करतात, जे पंडितजी आहेत, ते 6 वेळा त्यांची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तिथे त्याची तयारी होते. 6 वेळा त्यांची म्हणजे त्या महाकालांची तयारी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने. सो मी भस्म आरती अटेंड केली आणि त्याच वेळेला मी तिथे डिसाईड केलं होतं की मला ह्या वर्षाच्या एंडला म्हणजे 2025च्या एंडला मला उज्जैनला भस्म आरती अटेंड करण्यासाठी जायचं आहे. आणि कदाचित मी असं मानते की मी भस्म आरती अटेंड करणं म्हणजे त्याच्यासाठी आपला ऑरा हा पूर्णपणे प्रिपेअर पाहिजे, तिथली पॉझिटिव्हिटी ग्रहण करण्यासाठी. भस्म आरतीमध्ये असं म्हणतात की भूत, प्रेत, पिशाच, शाकिनी, डाकिनी जे महाकालांचे जे अधीन आहेत ते सगळे त्या आरतीला तिथे अवेलेबल असतात. तर जे कोणी भस्म आरती अटेंड करतात त्यांचा ऑरा हा पॉझिटिव्ह पाहिजे, तिथली वाईब आपण घेण्यात पण आपला ऑरा हा पॉझिटिव्ह पाहिजे.
कदाचित मी ज्या वेळेला फर्स्ट व्हिजिट केलं त्यावेळेला मी तेवढी प्रिपेअर नसावी किंवा माझी ती भस्म आरती अटेंड करण्याची वेळ आलेली नसावी, म्हणून मला पहिल्या वेळेला भस्म आरती अटेंड करायला मिळाली नाही. पण सुदैवाने महाकाल बाबांच्या आशीर्वादाने नोव्हेंबरमध्ये आम्ही परत आम्हाला भस्म आरतीची बुकिंग मिळाली. आम्ही भस्म आरतीची बुकिंग ऑनलाईन केली आणि त्याच्यानंतर आम्ही भस्म आरती अटेंड केली. सो गाईज, असा हा गूजबम्स आणणारा माझा एक्सपिरियन्स होता. तर याच्यातून मी एकच शिकले, एक तर की तुम्हाला जोपर्यंत महाकाल बाबांचा बुलावा येत नाही तोपर्यंत तुम्ही भस्म आरती अटेंड करू शकत नाही. भस्म आरती अटेंड करण्यासाठी तुमचा ऑरा तेवढा पॉझिटिव्ह, परफेक्ट आणि तेवढी तिथली पॉझिटिव्हिटी ग्रहण करण्यासाठी तेवढा प्रॉपर मॅच्युअर ऑरा हवा. जर तो नसेल तर तुम्ही तिथली एनर्जी ग्रहण करू शकत नाही. आणि जर तुमचा ऑरा वीक असेल तर तिथून आल्यानंतरही असं म्हणतात की काही माणसं आजारी पडतात. तर हो, हे मी एक्सपिरियन्स केला आहे. तिथून आल्यानंतर मे बी तिथलं एन्व्हायरमेंट असेल किंवा तिथली पॉझिटिव्ह एनर्जी असेल. तिथे दर्शनासाठी आम्ही ज्या वेळेला भस्म आरती अटेंड करून ज्या वेळेला आम्ही परत आलो त्यावेळेला माझी आई आजारी पडली. तिला 8 दिवस लागले क्युअर होण्यासाठी. सो सगळ्या गोष्टींचा विचार करता महाकाल बाबांची एनर्जी ही खूप 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 छान आहे, इंटेन्स आहे. आणि असं म्हणतात की तिथे गेल्यानंतर आपलं नशीब पालटायला सुरुवात होते. ज्या वेळेला माणसाचं नशीब पालटण्याची वेळ आलेली असते त्यावेळेला आपल्याला महाकाल बाबा त्यांच्या दर्शनासाठी बोलवून घेतात. ही जे आहे ह्याच्यासाठी म्हणजे हे जे आहे हे अगदी खरं आहे आणि हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे की तिथून आल्यानंतर म्हणजे तुम्हाला कळणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चेंज व्हायला सुरुवात होते. आता आम्ही उज्जैनला जाऊन आल्यानंतर 6 महिन्यांनी मी हा व्हिडिओ बनवते कारण मला हा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करायचा होता. सो म्हणून हा मी व्हिडिओ बनवते. सो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमची लाईफ ही चेंज होत जाते आणि मी तो डेली बेसिसवरती एक्सपिरियन्स केले. महाकाल म्हणजेच काल, बियॉन्ड द डेथ. आपल्या कालच्या परे जे आहेत ते म्हणजे महाकाल. आणि महाकालला गेल्यानंतर असं म्हणतात की आपला अकस्मात मृत्यू, अकाली मृत्यू हा होत नाही. म्हणजेच ॲक्सिडेंट किंवा जी अकाल मृत्यू असतो, ॲक्सिडेंट किंवा असा नॅचरली मृत्यू जो होत नाही असा मृत्यू आपला होत नाही. असं म्हणतात की उज्जैनला गेल्यानंतर प्रत्येक माणसाचं नशीब हे पालटतं. आणि येस, हे खरं आहे. उज्जैनला गेल्यानंतर प्रत्येक माणसाचं नशीब पालटतं. सो गाईज, मी तुमच्याबरोबर माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे की मी उज्जैनला गेल्यानंतर मला कसा एक्सपिरियन्स आला. अजून एक मला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे की उज्जैनला आपली जी कर्करेषा आहे, पृथ्वीची जी कर्करेषा आहे, त्या कर्करेषेवरती एक बोरेश्वर महादेव म्हणून एक मंदिर आहे. महादेवांचं ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते कर्करेषेवरती बसलेलं आहे. चंबल नदीच्या बाजूला आहे ते. सो त्या मंदिरामध्ये त्या बोरेश्वर महादेवांचं जर आपण दर्शन घेतलं तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याची गरज नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे आमचंही तिथे बोरेश्वर महादेवांचं दर्शन खूप छान झालं. सगळा उज्जैनचा प्रवास आमचा चांगला झाला. दुसऱ्या वेळेला सुद्धा आम्ही उज्जैनचा प्रवास हा खूप सुंदर पद्धतीने केला. आणि दुसरी गोष्ट अजून एका मंदिराबद्दल मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे, ते म्हणजे तिथेच एक ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. हे सुद्धा महादेवाचंच मंदिर आहे. या मंदिराचा व्हिडिओ मी शेअर केला आहे की तिथे गेल्यानंतर काय होतं, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. माझ्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो इथे मी शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे की तिथे गेल्यानंतर आपले सगळे जे ऋण आहेत ते म्हणजे पैशाचे ऋण असतील, आपले मातृ ऋण, पितृ ऋण, आपले अजून वेगवेगळ्या पद्धतीचे ऋण जे आपण आपल्या सोल बरोबर जर्नी बरोबर ते घेऊन आलेले असतो, ते ऋण तिथे जाऊन मुक्त होतात. तर तिथे एक पिवळी पोटली मिळते. त्या पिवळ्या पोटलीमध्ये सगळं साहित्य तिथे रेडीमेड तुम्हाला मिळतं. ती पिवळी पोटली घेऊन तुम्हाला स्वतःच्या गोत्राचं नाव उच्चार करायचं आहे, तुमचं नाव उच्चार करायचं आहे, गोत्र उच्चार करायचं आहे आणि ते तुम्हाला तिथे त्या महादेव ऋणमुक्तेश्वर महादेवांना अर्पण करायचे. असं म्हणतात की तिथे जाऊन आल्यानंतर तुमचं जे काही ऋण आहे, तुमच्यावरती जे काही
ऋण आहे, तुमच्या पिढ्यांवरती जे काही ऋण आहे ते सगळं मुक्त होतं. रेणुमुक्तेश्वर मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमचं ऋण मुक्त करण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल, फक्त पैशाचंच आपलं ऋण असतं असं नाही, बऱ्याच साऱ्या गोष्टींचं ऋण असतं. तर हे तुम्हाला जर ऋण मुक्त करायचं असेल तर तुम्ही नक्की रेणुमुक्तेश्वर मंदिराला भेट द्या. गाईज, हा माझा असा उज्जैनचा प्रवास होता आणि हा प्रवास मला तुमच्यावर शेअर करायचा होता, म्हणून हा स्पेशल व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे. सो तुम्ही जर उज्जैनला प्रवास करत असाल तर भस्म आरती जर तुम्हाला स्पेशली अटेंड करायची असेल तर तुम्ही पहिली ऑनलाईन बुकिंग करूनच भस्म आरतीची बुकिंग केल्याशिवायच उज्जैनला जाणं प्रेफर करू नका. पहिली ऑनलाईन बुकिंग करा, त्याच्यानंतरच तुम्ही भस्म आरतीसाठी जा. ते अटेंड करण्याची प्रोसेस काय, तर भस्म आरतीसाठी आपल्याला आपले जे डॉक्युमेंट्स असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो वगैरे आपल्याला आपल्या बरोबर ठेवायचं असतो. त्याच्यानंतर रात्री 11 वाजता ती मेन गेटला तुम्हाला उभं राहावं लागतं. त्या मेन गेटवरून तुम्हाला आतमध्ये नेलं जातं. तिथे तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे सगळे चेकिंग होतात की तुम्ही म्हणजे तुम्ही फिजिकल जी व्यक्ती आहात तिचंच बुकिंग आहे ना, तिचे डॉक्युमेंट आहे ना, हे सगळं काटेकोरपणे चेक केलं जातं. त्याच्यानंतर तुमचे मोबाईल जे आहे हे मोबाईल एका लॉकरमध्ये तुम्हाला लॉकर दिला जातो. मोबाईल आतमध्ये घेऊन जाणं अलाउड नाहीये, त्याच्यामुळे लॉकर दिला जातो. त्या लॉकरमध्ये तुम्हाला ते आपले मोबाईल ठेवायचे असतात. त्याच्यानंतर हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एका हॉलमध्ये बसवलं जातं. 1 ते 3 पर्यंत 1 ते 3 मध्ये तुम्हाला त्या हॉलमध्ये बसवलं जातं. त्या हॉलमध्ये तुम्ही बसायचं आहे शांतपणे. त्याच्यानंतर 3 वाजता तुम्हाला वेगवेगळ्या गेटनी आतमध्ये सोडलं जातं. प्रत्येक हॉलमध्ये जेवढी माणसं असतात त्यांना सेपरेट गेटनी मंदिरामध्ये सोडलं जातं आणि अशा पद्धतीने 4 वाजता जी भस्म आरतीची सुरुवात होते. सो गाईज, हा असा होता माझा उज्जैनचा एक्सपिरियन्स. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही वेगळे एक्सपिरियन्स असतील तर ते सुद्धा शेअर करा.